सुरेखाजी सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की या मंचावरती जर तुमचा आणखीन एखादा परफॉर्मन्स आम्हाला बघायला मिळाला तर खूप मजा येईल. एकांत मिळाला तो दोन पाखर बसली नागिन होनी झोप दुनियेला बसली नको परखेपणा मला तुमची म्हणा घरच्या वाणी मला वागवा 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 रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा नको परखेपणा मला तुमची म्हणा नको परखेपणा मला तुमची म्हणा घरच्या वाणी मला वागवा 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 रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा जशी तबकात मेनकी वाणी उभी नक्षीची अत्तरदानी जशी तबकात मेनकी वाणी उभी नक्षीची अत्तरदानी पेला फेकून द्या काया झोकून द्या पेला फेकून द्या काया झोकून द्या डोळ मस्ती मधी रंगवा 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 रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा रात्र धुंदीतही जागवा. आता मी परत एकदा विजय सर तुमच्याकडे येणार आहे. खरं तर तुम्ही अनेक परदेश दौरे केलेले आहेत आणि विशेष उल्लेख करायचा म्हणजे झाकीर हुसेन साहेबांबरोबर तुम्ही गेली माझ्या माहितीप्रमाणे 20 वर्ष तरी झाली असतील तुम्ही त्यांच्यासोबत बरेच कार्यक्रम करता. तर तो अनुभव कसा असतो? तो अनुभव असा झाला की पिक्चरच्या रेकॉर्डिंगमध्ये झाकीरबाईंचे सगळ्यात लहान भाऊ तौफिकबाई ते आणि मी आम्ही काय 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 वाजवायचे. तर तौफिकबाईंनी वाटतं झाकीरबाईंकडे माझी काही तारीफ केली आणि मला एकदा फोन आला तौफिकचा दुपारी की अरे विजय झाकीरबाई का शो आहे दिल्ली में प्रोग्राम है तो तू आ जा. अरे देवा म्हणलं आता वाघासमोर उभं राहायचं आहे. हां तर झाकीरबाईंच्या समोर गेलो पाया पडलो. त्या माणसाने असं बोलायला सुरुवात केली की जशी आमची खूप जुनी ओळख जुनी मैत्री आणि एवढं त्यांनी मला बोलून जवळ केलं आणि स्टेजवरती बसल्यानंतर मला बोलले आणि ते म्हणजे खूप छान बोलतात मराठी. बरं. मला बोलले विजू भाऊ
वाजवा हो तुम्ही, बिंदास वाजवा, काय घाबरायचं नाही, मी आहे ना, बिंदास वाजवा. मराठी बोलतात उत्तम, मस्त. म्हणजे आमच्या गावात येऊ शकतात नक्कीच. अरे मी आपला आता पिल्लं सोडून ठेवले सर, तुमच्या ओळखीचे तिकडे आणा ना एकदा. एवढं त्यांनी बोलल्यानंतर मग सुरू झालं ते आजतागायत चालू आहे. क्या बात, क्या बात. विजय सर, आता आणखीन कुठली गोष्ट आम्हाला ऐकायला मिळेल? संबळामधली काहीतरी गंमत आपण करूया. लोककलेमधली जेवढी वाद्य आहेत, संबळ असेल, हलगी असेल, डफ असेल, डफली असेल, दिमडी असेल, ही सगळी वाद्य रणवाद्य आहे. आपल्याकडे असं म्हणतात की बा संबळ वाजला की अंगात येतं, हो, मग देवी हो. वगैरे अंगात येते. तर देवी वगैरे कोणी अंगात येत नाही. त्या वाद्याची ती जादू आहे की ती जादू त्या माणसाला हिप्नोटाईज करते. संमोहन होतं त्याचं थोडं. जस्ट लाईक मेडिटेशन होते. मेडिटेशन होतं. आणि त्याच्याशी आपण एकदा तादात्म्य साधल्याच्या नंतर त्या संबळावर किंवा त्या हलगीवरती सोंग नाचतं किंवा ती बाई घुमते, पण त्याचं खापर सगळं देवी देवतांवर फोडलं जातं. ते अंधश्रद्धेला कुठेतरी फाटा बसावा किंवा अंधश्रद्धेला कुठेतरी मुठं माती देण्यात यावी म्हणून आम्ही ही लोककला शास्त्रशुद्ध पद्धतीने समाजाकडे वा, वा, आणण्याचा प्रयत्न वा. करायला लागलो. मी मराठी, झी मराठी.